नमस्कार श्रोते हो. ऑगस्ट महिन्याचा सुवर्ण काळ म्हणजे स्वातंत्र्य संग्राम. 79 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण फार दिमाखात हा सोहळा साजरा करतो. पण त्याच वेळेस काही वीर असे आहेत की त्यांचं नावसुद्धा जगाला माहिती नाही आहे. आणि म्हणूनच हा महिना आपण त्या अनाम वीरांना समर्पित करूया. 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा 79वा वर्धापन दिन, स्वातंत्र्याचा वर्धापन दिन. आपण मोठ्या दिमाखाने तो सोहळा साजरा करतो. मायभूमीचे प्रेम उच्चमळून येत असतं. नवीन नवीन देशभक्तीपर रचना, समरगीतं, नंतर पुढाऱ्यांची नवीन नवीन भाषणं, हवाई जहाजाच्या कसरती, नौदलाच्या कसरती, नंतर फुग्यांच्या कलाकृती, सगळं आपण बघत असतो आणि खूप आनंदात असतो. परंतु हाच बेसावध क्षण शत्रू टिपत असतो आणि हल्ल्याची तयारी करत असतो. आणि मग धुमश्चक्रींना सुरुवात होते. सीमेवर काही वीरांना वीरगती प्राप्त होते. त्यातील काही वीर अनामच राहतात. त्यांचं नावही जगाला माहिती नसतं. अशाच एका या वीराची ही कहाणी. साधारणपणे 58 ते 59 वर्षापूर्वी 1967 भारताच्या सिक्कीम सीमेवर भारत आणि चीन यामध्ये झालेला हा एक संग्राम. 1962चं भारत आणि चीनमधील जे युद्ध होतं ते सगळे जगाला माहितीच होतं. पण हा संग्राम फार थोड्या लोकांना माहिती आहे. 11 सप्टेंबर 1967 भारत व चीन यामधील LOCचे कुंपण उभारत असताना चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला व त्यात आपले खूप जवान मृत्युमुखी पडले, हुतात्मा झाले. त्या सीमेवर जो तोफखाना होता त्या तोफखाना चालवण्यासाठी दिल्ली हेडक्वार्टरची परवानगी लागत असे आणि ती परवानगी येण्यास खूप उशीर होई. आणि म्हणून लेफ्टनंट जनरल जगत सिंग हे स्वतः युद्धभूमीवर उतरले व त्यांनी तोफखान्याला हल्ल्याचे आदेश दिले. 350 चीनी जखमी मारले गेले व 450 चीनी जखमी झालेत. युद्धाचं चित्रच बदललं आणि 1962च्या युद्धाचा वचपा निघाला. 15 सप्टेंबरला सिक्कीममधील चोला या ठाण्यावर चीन्यांनी परत हल्ला चढवला. तो हल्ला चढवताना त्यांनी कपटनीती अवलंबिली. परंतु भारतीय सैनिक सज्ज होतं आणि त्यांनी जशास तसं उत्तर दिलं. चोला हे ठिकाण सामरिकदृष्ट्या म्हणजे युद्ध कुरुक्षेत्र म्हणतो आपण त्याला, सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. आजही ते आपल्या ताब्यात आहे आणि त्याचे सर्व श्रेय या जवानांना आणि कणखर नेतृत्व असलेले लेफ्टनंट जनरल जगतसिंग यांना आहे. या बटालियनमध्ये एक गुरखा सैनिक होता, देवी प्रसाद लिंबू. त्याचा पराक्रम तर अद्वितीय, अलौकिक. तो विजयाचा मुकुटमणी होता. त्याच्याजवळ फक्त एकच हत्यार होतं, कुकरी. आणि ही कुकरीच सर्वांचा कर्दनकाळ ठरली. देवीवर त्याची श्रद्धा होती, परम श्रद्धेय होता. आणि मग देवीला स्मरून त्याने 1 नाही 2 नाही तर 5 चीनी अधिकाऱ्यांची मुंडकी धडा वेगळी केली आणि तो स्वतः सुद्धा दैत्यांचा संहार करीत करीत वीरगतीला प्राप्त झाला. त्याच्या या पराक्रमाने मर्दमुखी शौर्य लष्करी अधिकारी चकित झाले. त्याच्या पराक्रमाचे मोलही त्यांनी जाणले. चीनी अधिकाऱ्याने आपल्या भाषणात सांगितले की युद्धाच्या कथा रम्य असतात हे वाचण्यात आहे. शौर्य ते काय हे आज प्रत्यक्ष पाहिलं व त्याची जाणीवपूर्वक दखल चीनी सरकारने घेतली. त्याला दी टायगर ऑफ चोला हा बहुमान शत्रूने दिला. शत्रूने कौतुक करावे व बहुमान द्यावा असे उदाहरण विरळेच आहे. 1962चे चीन युद्ध
1965चा पाकिस्तान संग्राम, 1999चे कारगिल संग्राम जगभराला माहिती आहे, सगळ्यांना प्रसिद्धी मिळाली. पण 1967चा हा संग्राम दुर्लक्षित राहिला. देवी प्रसाद लिंबू कोण हे जगाला माहिती नाही अजूनही. म्हणून दिल्लीत विचार विनिमय जे केंद्र आहे त्याचे संशोधन संचालक, शासकीय संचालक आहे ते माननीय अरुण आनंद यांनी 7 फेब्रुवारी 2021च्या अंकात ही माहिती दिली. वा या ऐतिहासिक रणसंग्रामावर प्रखर प्रकाश टाकून भारतीय जवानांना व जनतेला संदेश दिला, उपकृत केलं. अशा या अनामवीराला शतशः प्रणाम. वंदे मातरम. भारत माता की जय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.